राम राम मंडळी, आपण आता लिंबोणीच्या बागामध्ये आलेलो आहोत. बघू शकताय रात्री खूप पाऊस झाला आहे आणि आपण परवा दिवशी जी लिंबोणी फवारली त्याचा आपण व्हिडिओ बी टाकला होता. तर फवारताना ह्या झाडावरती फल्ल्याचा खोप आहे, तुम्हाला दाखवतो मी. इथं आतमध्ये हवा इथं वरला बसला आहे, कदाचित ते उडवू शकतो. अशा प्रकारे त्याचा खोप आहे. आणि कसं होतं, ह्या पक्षाचा जवळपास खोपा ह्याच्यामध्ये राहतो, काट्याच्या झाडामध्ये राहतो. कारण बाकीच्या शिकारी पक्षापासून वाचवण्यासाठी अशाच बोरीच्या झाडावरती किंवा काट्याच्या झाडावरती करतात ते. आणि तुम्ही बघू शकताय इथं ते बसलेला आहे, तो बघू शकता तिकडे उडून गेला. आणि त्याचे हे अंडे आहेत, बघू शकताय. आणि अंड्याचा जो खोपा आहे तो खोपा म्हणजे पूर्ण अशा काटक्या जमा केल्या असतात, गवताच्या काड्या. कारण पाऊस असला तरी पाऊसचं पाणी बिलकुलही त्याच्यावर थांबणार नाही, वल्ला होणार नाही. अशा पद्धतीनं कसं गवताच्या काड्या असतील किंवा काटक्या असतील तर ते काय असं लगेच सुकून जातात आणि पाणी धरत नाहीत. त्याच्यामुळं बघू शकता तुम्ही अशा काटक्याचा खोपा केला जातो त्यांनी. आणि 100% त्यांना 2च अंडे असतात, जास्त अंडे राहत नाहीत. बाकीच्या पक्षाला कसं 3-4 अंडे राहतात आणि यांना 2च आहेत, 2च पिल्ले असतात. कारण मला फवारताना दिसला होता. आणि अंडे पांढऱ्याच कलरचे असतात आणि छोटे छोटे अंडे असतात, जास्त मोठे नसतात. आणि आणखीन एक समोरचं झाड आहे ते पलीकडचं, तिथं चिमणीचा खोप आहे, तेही तुम्हाला दाखवतो. पण तिची अंडी एकदम वेगळ्या कलरची आहेत. जे अंडे आहेत ते 4 अंडे आहेत, 3-4 अंडे राहतात त्यांची सरासरी. आणि ह्या झाडावरती खोप आहे. आता काय होतं, ह्या दिवसामध्ये पक्ष्यांना खायला भरपूर राहतं. लहान लहान पिल्लांना किडे आळ्या असं खायला भरपूर राहतं पावसाच्या दिवसामध्ये. म्हणून आता इथं खोपा आहे, पण तिथं काय चिमणी ऑलरेडी उडून गेलेली आहे. आणि तुम्ही बघू शकताय तिथं खोप आहे आणि ह्या खोप्यामध्ये अशा प्रकारचे अंडे आहेत. बघू शकता अंड्याचा कलर, अंडे 3च आहेत, 3 अंडे आहेत. आणि 3 अंड्याचा बी कलर बघा, एकदम छान कलर आहे. आणि अंड्याची साईज एकदम कमी आहे, म्हणजे लहान आहे. अशा प्रकारचे पक्ष्यांचे घरटे आहेत आपल्या बागेमध्ये, आपली बाग आहे. तर आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. परत सर्वांचे धन्यवाद. राम राम.